आणि आता राज्यामधील 2 धक्कादायक बातम्या। वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे हवेत म्हणून 7 अल्पवयीन मुलांनी 42 वर्षीय व्यक्तीचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या करत मोबाईल विकला। यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी वाढदिवस साजरा केलाय। तर दुसरीकडे धाराशिवमध्ये पत्नीसह 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणानं आत्महत्या केली आहे। ऑनलाईन रम्मीमध्ये पैसे गेल्यामुळे कर्जबाजारीपणामधून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे। तर वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे हवेत म्हणून 7 अल्पवयीन मुलांनी 42 वर्षीय व्यक्तीचं अपहरण केलं, त्यांची हत्या करत मोबाईल विकला आणि यामधून मिळालेल्या पैशातून त्यांनी वाढदिवस साजरा केला। कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी इथले गणेश सत्तर यांची हत्या करण्यात आली। त्यांचा मृतदेह एका शेतामध्ये आढळला। आरोपींनी मृताचा मोबाईल 4,500 रुपयांना विकल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। आता 7ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। सदरच्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला एका अल्पवयीन मुलाकडे आढळून आलेला। आपण त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही मित्रांनी त्याला तो मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाले। या दरम्यान मग आपण हे जे अल्पवयीन आरोपी होते तर ह्या गुन्ह्याची उकल करता करता आपल्याला यात जवळपास 7 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। यापैकी 6 आरोपी अल्पवयीन असून एक त्याच्यातील आरोपी 18 वर्षाच्या वरील आहे आणि सदरच्या सर्व विधी संघर्षित बालकांना आपण ताब्यात घेतलेलं असून त्यांची मान्य बाल न्याय मंडळासमोर हजर केलेलं आहे आणि त्यांची अभिरक्षा देखील घेण्यात आलेली आहे। सुनील दळवंगे माझे सहकारी या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। सुनील, अतिशय धक्कादायक बातमी, पार्टी करायची म्हणून या अल्पवयीन मुलांनी चक्क मोबाईल करता एका व्यक्तीची हत्या केली आहे। कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी चासनळी भागातील जे गणेश सकाहारी सत्तर जे होते ते 8 तारखेला आपल्या घरातून बेपत्ता झालेले होते आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीनं कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांची मिसिंग जी तक्रार जी आहे ती दाखल केलेली होती। त्यानंतर याच दरम्यान म्हणजे साधारण 8 तारखेला ते घरातून बेपत्ता झाले आणि 12 तारखेला जे बाळासाहेब कोते, शिर्डी, नांदुरकी आणि साकोरी असा त्रिवेणी जो या ठिकाणचा शिव आहे त्या शिवातील उसाच्या शेतामध्ये एक अज्ञात व्यक्तीचा पहिल्यांदा मृतदेह मिळून आला। या मृतदेहाची कुठलीही ओळख पहिल्यांदा सुरुवातीला पटत नव्हती, मात्र त्यानंतर कोपरगावची जी मिसिंग तक्रार होती त्यातलं जे वर्णन होतं ते वर्णन आणि ह्या मृतदेहाचं वर्णन एकंदरीत सारखं लक्षात आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मृतदेह ज्या उसाच्या शेतात मिळून आला त्या ठिकाणी चिकूचा बाग देखील आहे। या बागेमध्ये जे काही तरुण आहे ते सेल्फी काढण्यासाठी किंवा रील काढण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि त्यावेळेस येणाऱ्या दुर्गंधीवरून या शेतामध्ये मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील मिळून आला आणि त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली। पोलीस तात्काळ त्या ठिकाणी आले। त्यानंतर मिसिंग तक्रार आणि याच्यातलं जे आहे ते सगळं साधर्म्य लक्षात घेतल्यानंतर त्या अनुषंगाने तपास करण्यात आला। तो जो व्यक्ती जो होता त्याची ओळख पटली आणि त्याचं नाव जे आहे गणेश सकाहारी सत्तर असं त्याचं नाव लक्षात आल्यानंतर 42 वर्षीय हा इसम होता। याचे जे मोबाईल ट्रॅकिंग केली त्यावेळेस त्याचं लक्षात आलं की काही काळ तो कोपरगावमध्ये आणि त्यानंतर 8 तारखेला तो राहता या ठिकाणी गेला आणि त्यानंतर लिफ्ट त्यांनी काही तरुण जे आहेत मुलं आहेत अल्पवयीन मुलं ते आपल्या दुचाकीवरून जात होते, त्यांना लिफ्ट मागितली। त्याला शिर्डीला यायचं होतं तर लिफ्ट मागितल्यानंतर त्याला ते गाडीवर बसवून घेऊन आले आणि नंतर त्या शेतात घेऊन गेले। दोघांची कुठल्याही प्रकारची ओळख नव्हती, मात्र हे अल्पवयीन मुलांचं जे टोळकं होतं ते त्याला त्या ठिकाणी घेऊन गेलं। त्या ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केलं आणि याच दरम्यान अधिक पैशाची मागणी ते करायला लागले। त्यातील एका जणाचा वाढदिवस होता, वाढदिवसासाठी पैशाची मागणी त्याच्याकडे वारंवार करत होते। निश्चित सुनील, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता।